आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता बघ. रुद्र, गुलाबाची फुलं दोन रोज रात्री चोरत कोण, मला चोरी बाबतीत कोणी सांगेल का? अरे सांगेल का? ए सांगेल का? ए सांगेल का? चंदूचा आवाज आहे कुठे? तो मी चंदू शेटना फोन केला होता ना, तो चालू राहिला. गुलाबाची फुलं दोन रोज गातायत चोरत कोण, मला चोरी बाबतीत कोणी सांगेल का? अरे सांगेल का? चंदू शेट गाऊ नका. माझा आवाज तिथपर्यंत जातोय. माझा आवाज तिथपर्यंत येतोय. तिथपर्यंत माझा आवाज. नंदी, तुझं काही काम होतं? हो, मला थोडं बोलायचं होतं. आता काही खरं नाही. नक्कीच गौरीजींबद्दल बोलणार बहुतेक. मी आलोच. थांब पुष्पा. मला खरं खरं सांग रुद्र, तुझं गौरीवर प्रेम आहे ना? हे सगळं कधीपासून? त्याच्याकडे काय पाहतोयस तू? मला कधीच सांगणार नव्हतास ना तू? आईला सांगावंसं वाटलं नाही तुला? मी काहीतरी विचारलंय रुद्र, तू का नाही मला हे आधीच सांगितलं? नाही, तसं नाही आहे नंदी. पण मला तरी कुठे वाटत होता. मला जे वाटतंय ते प्रेम आहे. मी नेहमी गौरीजींकडे बिट्टीची आई म्हणूनच पाहत आलोय. बिट्टी आनंदात राहावी, तिला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मी आणि हे सगळं करता करता मी कधी गौरीजींच्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही. तुला सांगणारच होतो पण, आणि गौरीजींसारखी सून ह्या घरात आली तर तुला आवडेलच ना? आवडलं असतं, नक्कीच आवडलं असतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे रुद्र. आता गौरीचा नवरा परत आलाय. तिला तिचा संसार आहे हे विसरून कसं चालेल? तुला हे सगळं माहीत असतानाही तुझं वागणं बदलत नाहीये, ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. पण गौरीजींचंही माझ्यावर प्रेम आहे नंदाई, आणि तो माणूस तुला त्यांच्यासाठी योग्य वाटतोय? मला तरी तो पटत नाही. तुझ्या पटण्यानं पटण्याचा प्रश्नच नाहीये इथे रुद्र. हा गौरीचा संसार आहे. ती कधी म्हणाली का तुला की तिला त्या माणसाबरोबर राहायचं नाहीये? सांग ना. अरे तुला त्या माणसाबद्दल असं वाटतंय कारण तुझं गौरीवर प्रेम आहे. मी बघतीये ना, तो माणूस घरात आल्यापासून किती चिडचिड चालली आहे तुझी. पण रुद्र, हा त्यांचा संसार आहे. एक मुलगी आहे त्यांना. ते कधी ना कधी त्यांचा संसार सावरणारच. अरे लग्नाच्या नात्याने बांधले गेलेत ते. त्यांचं सगळं नीट व्हावं असं त्यांना वाटत असणारच. तू त्यांच्या मध्ये येतोयस रुद्र, समजतंय का तुला? मला नाही वाटत तसा.
तो जर गौरीजींच्या लायक असता तर मी स्वतःहून बाजूला झालो असतो, पण तसं नाहीये. मला दिसतंय, मला माझं मन सांगतंय की गौरीजींना त्रास होतोय, तो गौरीजींना छळतोय. त्याचा हेतू चांगला नाहीये नंदाई. या आधीही त्याने गौरीजींना त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय, आणि हे तुलाही माहितीये नंदाई. अरे पण आता तो बदललाय. तू बघतोयस ना किती प्रयत्न करतोय तो. अशी माणसं बदलत नसतात नंदाई. तो नाही सुधारणार. संधी मिळाली तर माणसं बदलतात रुद्र. तू नाही का दारू सोडलीस? तू नाही बदललास? हा सुद्धा बदलेला रे. आणि तो गौरीला खरंच त्रास देत असता तर गौरी आपल्याला तसं बोलली नसती का? एका शब्दानं तरी सांगितलंय का तिनं तसं? सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत रुद्र. तू प्लीज काहीतरी गैरसमज करून घेऊन गौरीच्या संसाराची वाताहत करू नकोस, एवढंच माझं सांगणं आहे. नंदाई म्हणते तसं खरंच हे तुझ्या मनाचे खेळ असतील का? नाही, बिलकुल नाही. कारण मला जे दिसतंय ते तुम्हाला दिसत नाही, एवढाच काय तो फरक आहे. मला गौरीजींच्या डोळ्यात दिसतंय की त्या नाईलाजाने हे सगळं सहन करतायत. काहीतरी मजबुरी आहे त्यांची. पण मी त्यांना एकटं नाही सोडणार, या अवस्थेत तरी नाही. आणि खरं काय आहे ते मी आज सिद्ध करूनच दाखवणार. अहो मॅडम, अहो तुमचा रुद्र आहे ना, तो माझ्याकडून माहिती काढायला. मला माहित होतं रुद्र असंच करणार. तो त्याच्या प्रेमासाठी वाटेल ते करू शकतो. त्यात त्याला खोटं बोललेलं आवडत. पण मी काय करू? तुला खोटं सिद्ध करायचे त्यांचे सगळे प्रयत्न तू आणून काढ. पैठणकरांना वाटलं पाहिजे की गौरीचा नवरा खरंच बदललाय. हो मॅडम, ते सगळं बरोबर आहे, पण मी काय करू? मी जे सांगते ना तेवढंच कर. साहेब, मोठे साहेब, तुमचे पैसे. माझे पैसे नाही, हे पैसे माझे नाहीयेत. साहेब ते तिथे सापडलेत मला. तुम्ही तिथूनच आलात ना, म्हणजे तुमचेच असणार. नाही, अगदी बरोबर आहे तुझं, मी तिथून आलो ते, पण हे पैसे माझे नाहीयेत आणि मी हे असे पैसे ठेवत नाहीत. साहेब पण तुम्हीच ठेवा, म्हणजे तिथे पडले होते तर पैठणकरांचेच असणार ना. तुम्ही ठेवा अरे नको, ठेवा. अरे येतो. एक मिनिट. हा साहेब. तुला रुद्रने नोकरी दिली ना? हो साहेब, फार उपकार झालेत त्यांचे. म्हणजे माझ्या संसाराला हातभार लागलाय साहेब, आणि आता मला माझा संसार सावरायची संधी मिळाली साहेब. आता सगळं नीट होईल. बिचारी गौरी एकटीच राबत होती साहेब, आता तिला पण माझा आधार होईल साहेब, आणि आमचा संसार सुखाचा होईल. साहेब तुम्ही आजपर्यंत माझ्याबद्दल फार काही चांगलं ऐकलं नसणार हो. कसं ऐकणार ना, मी वागलोच तसं साहेब.
आता मला ते आठवलं ना तरी लाज वाटते हो साहेब मला स्वतःची. गौरीला सोडून खूप मोठी चूक केली साहेब मी. आता मला ती सुधारवायची आहे. माझ्या बिट्टीचे आणि गौरीचे खूप हाल झालेत साहेब. पण आता नाही. आता ना आता जगातलं सगळं सुख द्यायचंय साहेब मला त्यांना. त्याच्यासाठी किती त्रास सहन करावा लागला ना, कितीही राबावं लागलं तरी चालेल साहेब. ते बघ, गौरी आम्हाला लेकीसारखी आहे. व काळजी घे तिची. हो साहेब, आता तिच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. आता मला तिच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचंय. घे, ठेव तुला. नाही नको साहेब. घे. स्वतःच्या कष्टापलीकडचा आता रुपयाही नको मला कुणाचा. तुमचे आशीर्वाद मिळाले तेच खूप झालं माझ्यासाठी. आता मी माझ्या हिमतीवर सगळं करीन साहेब. लय चांगले ऍक्टर आहे आपण. उगाच एवढे दिवस त्या सिग्नलवर घातले. कुठे दिसलं? चल चल. झालं, थांब एकदा चेक करून बघूया. चेक. हा बोल. हॅलो हॅलो. 1 2 3 माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो. हा येतोय येतोय. कोण येतोय? अरे आवाज येतोय. ठीक आहे. चल. रुद्र सर, गौरीची कपडे झटकतायत, युनिफॉर्म पण झटकला तर आपली सगळी मेहनत मातीत जाईल ना. रुद्र सर, कोणीतरी बघेल. माझ्या नवऱ्याने बघितलं तर त्याला नाही आवडणार. प्लीज सोडा बरं. रुद्र सर सोडा ना प्लीज.
आलीच बायको? माझी डार्लिंग. आज पण कामाला जाणार म्हणजे तू आज पण जागणार ना? बोल ना, जागणार ना? हो. अगं अगं राणी, इस्त्री कशाला? हा, पण तुला प्रेमाने करावीशी वाटत असेल तर कर. मी नाही अडवणार तुला, माझी लाडाची बायको. अशी घाई काय करते? गरम तर होती इस्त्री. काय करताय? इस्त्री कशी करतात ना ते दाखवतोय तुला. नीट नको का व्हायला? असा सगळीकडून हात फिरवायचा. ते बरोबर नाही. अगं असंच करतात, मगच होते चांगली इस्त्री. जमलंय तुला? बघ, नीट झाली. आता बक्षीस. गौरीजी, साली असंच पाहिजे तुला. नवऱ्याशी कसं वागतात ते कळत नाही का? साहेब तुम्ही? अहो बघा ना, थोडंसंच भाजलंय तरी एवढी घाबरली बेडी. असं काही इलाच लागलंय. ते प्रेम वेड असतं म्हणतात ना, हेच खरं. बघा ना,
आणि मला तरी आणखीन काय हवंय का गौरी? अशीच प्रेम करत राहा तुझ्या कल्पूवर. साहेब, तुम्हाला माहिती आहे का, ही लाडाने मला कल्पू म्हणायची. बायको म्हणकी का एकदा कल्पू? लाजलीये कशी बघा.